पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वे करायला आल्यानंतर ह्या गावात नोटीस द्यायला पाहिजे, ती आमच्याकडे दिलेली नाहीये. तुम्ही डायरेक्ट सर्वे करायला आला, ती तुमची पहिली चुकी आहे. गुरचरण हे दुटणे गावचे पहिला अधिकार कोणाचा असतो तर ग्रामस्थांचा असतो ना. तुम्ही मुंबईचे गिरणी कामगार आणणार, आमच्या इथे उरावर बसवणार. गुरचरण कोणाचे? हेदुटणे गावचे. हेदुटणे गावचा विकासासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही म्हाडाचा प्रकल्प उभारणार. म्हाडा काय करणार? बिल्डिंग बांधणार आणि विकणार. त्यात गावाचा काय विकास? गावाच्या विकासासाठी तुम्ही कोणती कामं करणार आहात याचा आलेख द्या तुम्ही आम्हाला. त्याच्याबद्दल सांगा तुम्ही समजावून की बाबा तुमच्या गावाच्या विकासासाठी आम्ही असे कामं करणार आहोत. आम्हाला सर्वे करणार म्हणजे तुम्हाला अडवण्याचा काही एक उद्देश नाहीये, पण तुम्ही आलात कुठल्या उद्देशाने आलात ते आमच्या गावकऱ्यांना कळावं. ते तुमच्या वतीने तुम्ही कोणतरी बोला. आज फक्त शासकीय जागा जी आहे त्याच्या बॉर्डर्स फक्त बघण्यासाठी, सर्वे करण्यासाठी जे TLR ऑफिसचे लोक आहेत ते आले, एवढाच उद्देश आहे. बॉर्डर क्लिअर केल्यानंतर सर्वेच झाला ना. सर्वे करूनच ना घ्यायचा. नाही, बॉर्डर फक्त शासकीय जागेची बॉर्डर बघायची. थोडी माती काढून या बॉर्डरची दाखवायला असं याला शासनाला. आता काही एक पर्पज नाही आहे. जो आत्ताचा जो पर्पज आहे सर्वेचा तो फक्त शासकीय जागा जी आहे तर त्याचे बॉर्डर डिमार्केट करायचं बोलतो आपण. एक मिनिट थांबा. त्या नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही जागा जे काही आलेलं आहे ते पण नोटीस मध्ये आमच्या पाटील साहेबांना ही जागा म्हाडास उपलब्ध करून द्यावायची आहे. ही हेदुटणे गावची गुरचरण आहे. प्रत्येक गावच्या गुरचरणीवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. आम्ही हेदुटणे गावची जी गुरचरण आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण आम्ही आजपर्यंत करू दिलं नाही, म्हणजे ती शाबूत आहे. आज पण 70% लोकांचा व्यवसाय शेती आणि शेतीला पूरक भाजीपाला वगैरे याच्यावर जातो. त्याच्यामुळे इथे दुग्ध व्यवसाय आहे. इथे गाई, म्हशी, गुरं या अनेक प्रकारची जनावरं प्रत्येकाच्या घरी आहेत. त्यांना चरण्यासाठी ही जागा ठेवलेली आहे. शिवाय इथे क्रिकेट मैदान आहे. इथे आजूबाजूची मंडळी, इथे आजूबाजूच्या परिसरातील सर्व खेळाडू इथे खेळतात. सार्वजनिक उपयोगासाठी ही जागा आहे. समाज मंदिर असतील आमचे लग्न कार्यांसाठी वगैरे त्याच्यासाठी ही जागा आहे. आणि तुम्ही अचानक येता आणि म्हाडा गिरणी कामगारांसाठी इथे घरे देणार. आमच्या इथे गावठाण विस्तार झालेला नाहीये. आमच्या एका घराची 10 घरे झाली आहेत. एक घरामध्ये 10 कुटुंब कोंबून राहतात. आम्हालाच इथे जागा नाहीये घर बांधायला. आणि जर उपलब्ध करून द्यायची असेल तर आम्हालाच द्या ना, ग्रामस्थांना इथे बांधून. सरकारला जर एवढाच कळवाला असेल तर त्यांनी आम्हाला इथे घरे बांधून द्यावी. गिरणी कामगारांचा आमचा काही संबंध आहे? आमच्या पूर्वजांनी जमीन राखून ठेवले, इथे अतिक्रमण करून आमची चूक आहे का? याबद्दल खासदारांशी पण काल, खासदार साहेबांशी पण काल बोलणं झालेले आहेत. आमदार साहेबांना पण याबद्दल आम्ही सांगितलंय. त्याबद्दल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं देखील झालेलं आहे. त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवर जर बैठक लावली आमच्या ग्रामस्थांची तर अतिउत्तम होईल. उगाच तुम्ही अधिकारी आहात, आम्ही ग्रामस्थ आहेत. आमचा विरोध ठामपणे 100% आहे म्हणजे आहेच. आम्ही इथे कोणत्याही प्रकारचा सर्वेला उभे कुणालाही करू देणार नाही. तुम्हाला आदेश आला तुम्ही येणार हे मान्य आहे. उगाच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होईल, पोलीसमध्ये येतील, दडपशाहीचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे वरिष्ठांशी तुम्ही बोला. आमची बैठक त्या वरिष्ठांशी समोर लावून द्या. आणि याच्या आधी आम्ही MMRD ला वगैरे पत्र दिलेले नाही, दिले नाही. आमच्या कोणत्याही प्रकारचे हिअरिंग झालेलं नाही. तुम्ही सुनावणी लावा, आम्हाला तिथे बोलवा, आमचं म्हणणं ऐकून घ्या. नंतर पुढचे तुम्ही ठरवा ना. तुम्ही डायरेक्ट येऊ नका. एवढंच म्हणणं आहे आमच्या ग्रामस्थांचं. मुळात आम्हाला प्रकल्पच नको आहे. आम्हाला आमची जी जागा या गावाची जमीन आहे ती आमच्यासाठी सुरक्षित पाहिजे, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. विकासासाठी काही उपयोग नाहीये त्याचा. म्हाडाचा प्रकल्प तुम्ही बिल्डिंग बांधता आणि विकता, गावाचा काय विकास आहे त्याच्यात? काहीच नाही. उलट गावावर त्याचा ताण पडणार आहे. हॅलो दादा, इथे मोजणीसाठी आलेले आहेत. आता ग्रामस्थ आमचे जमलेले आहेत. जवळजवळ 400-500 लोक जमलेले आहेत. नायब तहसीलदार साहेब आलेले आहेत. त्यांना आमची स्पष्ट भूमिका सांगितली की जे गिरणी कामगारांसाठी इथे तुम्ही देता घरे, त्या गिरणी कामगारांचा आमच्या गावाशी काय संबंध आहे? आम्हाला जिथे सार्वजनिक उपयोगासाठी आम्ही जागा ठेवलेली आहे. आणि जर घरच बांधून द्यायचे असतील तर आम्हालाच द्या ना इथे ग्रामस्थांना. एक घरात आमची 4-4 कुटुंब कोंबून ठेवल्यात आम्ही. गावठाण विस्तार झालेला नाही, आम्हालाच घर बांधायला जागा नाही. हा थांबवलेला ना तुमच्याशी आम्ही सांगितलं. एक मिनिट, यांच्या 2 वेळा थांबवलेलं. एकदा इथे जागेवर आले आणि एकदा तुम्ही साहेबांशी बोलून थांबवलेलं. आता जरा यांच्याशी बोला ना. आमदार साहेब आहे का?
स्पीकर ऑनच ठेवा ना, काय बोलतात ते समजेल ना आम्हाला समजेल ना. स्पीकर ऑनच ठेवा. हां सर. हो सर, कसं आजचं नोटिफिकेशन नोटीस होतं सर्वे करायची. लोकांचा विरोध आहे. मी कलेक्टर साहेबांशी बोलले. बरं बरं. मुंबईची सगळी मराठी माणसं इकडे आणायची. पाणी बिली कुठल्या देणार तुम्ही? हो सर, चांगलं. काय व्यवस्था नाही. मी कलेक्टर मी साहेबांशी बोलून घेतो. साहेब हो सर. मी उद्या साहेब कलेक्टर साहेबांना उद्या स्वतः जाऊन भेटतो. ओके. हो सर. नंतर आम्ही सगळे इथले लोकप्रतिनिधी बसून निर्णय घेऊ काय घ्यायचं. हो. गावाला बरं. तुम्ही प्लीज जरा तो सर्व्हिस थांबवा. उगीच हे नको. चालेल. हो सर. हॅलो नजीर, हा. मग काय होतं सांग मला. हो, हो. चालेल. तिकडेच कलेक्टर साहेबांशी, खासदार साहेबांशी पण काही इथले 2-3 जण त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर बैठक तिकडेच बैठकीचं आयोजन करा. हं? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कलेक्टर साहेबांशी बोलून घेतो. हां, मग बोलून घेतो.